नमस्कार मित्रांनो, आज आहे 29 जून. 29 जून आज वार आहे शनिवार. शनिवारच्या दिवसभराच्या ठळक बातम्या आपण बघणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. लाडक्या बहिणी आणि बळीराजाला सवलतींची बरसात. राज्यात अतिरिक्त अर्थसंकल्प सादर. महिलांना दरमहा 1,500 रुपये. 46 लाख शेतकऱ्यांना दिलासा. मोफत विजेमुळे 15,000 कोटींचा सरकारवर भार. संसदेत नीट पेपरफुटीवरून गदारोळ. चर्चेची मागणी अमान्य. राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग. सोरेन 5 महिन्यांनी तुरुंगाबाहेर. इंडिया आघाडीतून स्वागत. हवाला कांड प्रकरणी अखेर जामीन मंजूर. दिल्लीत 88 वर्षातील विक्रमी पावसाने हाहाकार. आंतरराष्ट्रीय विमानतळाची छत कोसळून एक ठार. मुंबई गोवा महामार्गावरून विरोधक आक्रमक. परिषदेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीटच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांना कंपनीचा मालक परांगदा. कर्मचाऱ्यांमध्ये संशयाचे वातावरण. स्वरस्वामिनी आशाच्या योगदानाचा सरसंघचालकांकडून गौरव. पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन. राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापणार. डॉक्टरांचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाय. आश्वासनांची अतिवृष्टी. थापांचा महापूर. उद्धव ठाकरेंच्या अर्थसंकल्पावरून टीकास्त्र. कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान सूरज निकम याची आत्महत्या. कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात पसरले शोककळा. पंढरीच्या वाटेकडे निघाला वैष्णवांचा मेळा. तुकोबांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान. पालखी इनामदारवाड्यात. आजोळ घरी मुक्कामी. अजित पवारांची मतांची पेरणी. पात्र कुटुंबांना वार्षिक 3 सिलेंडर मोफत. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी होणार दूर. राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र पिछाडीवर. विरोधक आक्रमक. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने. महाराष्ट्र गुजरातच्या मागे. घरे आणि रस्ते पाण्याने भरले. नागरिकांमध्ये पसरली घबराट. दिल्लीत पावसाने हाहाकार. शिंदेंच्या शिलेदाराचा भाजपच्या जागेवर दावा. पुण्यात महायुतीस रस्सीखेच. ज्या कॅबिनमध्ये या फडणवीसांचा खानाखुणा. अन वरट्टीवार पटोलेंनी दालनं गाठलं. काय घडलं? मुंबई गोवा मार्गाचे काम का रखडले? विधान परिषद आमदार आक्रमक. कामगार तहकूच. विद्यापीठात दूषित पाण्यामुळे मुलींची तब्येत खालावली. सरकारची कबुली. विरोधकांची चौकशीची मागणी. बारवर आता AI कॅमेऱ्यांची नजर. पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. राज्यातील अवैध पब बारवर बुलडोजर चालवा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश. देहूनगरी विठ्ठलमय. तुकोबांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान. राज्यभरातील दिंड्या दाखल. भाविकांची मंदेयाळी. राहुल गांधी यांचा माईक सरकारने बंद केला. काँग्रेस. विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा नवा डाव. 11व्या जागेची चुरस वाढवण्यासाठी विनायक राऊतांचा मैदानावर उतरणार. शिवसेनेचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांच्यावर गुन्हा दाखल. कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अडचणीत वाढ. शर्यतीचा बैल खरेदी करण्याच्या व्यवहारातून बारामतीत गोळीबार. एक गंभीर सुंदरवरून वाद. कार्यकर्त्यांचा विचार न करता उमेदवार लादल्याने भाजपची हार. विजय सिंग यांनी व्हीलचेअरवरून भिरते गणित जुळविले.